नाशिकमध्ये एक नारायण मोतीराम नावाचे एक गृहस्थ राहत होते. बाबा देहधारी असताना दोनदा येऊन दर्शन ते घेऊन गेले होते. बाबांच्या समाधीनंतर समाधीचे दर्शनास येण्याचा योग त्यांना 3 वर्षात आला नव्हता. अर्थात त्यांनी तेवढ्या अवधीत समाधी पाहिली नव्हती. समाधी झाल्यानंतर सुमारे 1 वर्षाने ते अत्यंत आजारी पडले आणि काही दिवस आजारीपणाचे गेल्यावर नारायणराव अत्यंत त्रस्त झाले असताना बाबांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं. ते असे: बाबा एका भुयारातून बाहेर निघून नारायणरावांजवळ आले व म्हणाले, काळजी करू नको, उद्यापासून तुला उतार पडेल. 8 दिवसात तू चांगला बरा होशील. आणि खरोखरच तसे घडून आलं. त्या दुसऱ्या दिवसापासून त्यांची प्रकृती सुधारू लागली व 8 दिवसात ते बरे झाले. यानंतर सुमारे 2 वर्षांनी त्यांना समाधी दर्शनाचा योग आला. समाधीपाशी येताच वरील स्वप्न आठवून नारायणरावांना गहिवर आला व नंतर वाड्यात येऊन वरील हकीकत त्यांनी मला सांगितली. सांगतानासुद्धा त्यांचे डोळ्यातून अश्रू येत होते. हे नारायणराव पूर्वी रावसाहेब रामचंद्र वामन मोडक यांच्याजवळ नोकरीला होते. मोडक बाबांचे भक्त असल्यामुळे नारायणरावांना बाबांची भक्ती लागली. एकदा नारायणरावांच्या एका स्नेहाला विंचू चावला तेव्हा बाबांची उदी त्यांच्याजवळ नव्हती, पण त्यांनी बाबांच्या तस्बिरीपुढे जवळ असणाऱ्या उदबत्तीची राख घेतली व ती विंचू चावलेल्या जागेवर लावली. लगेच वेदना बंद झाल्या. नारायणराव आपल्या मातोश्रीला घेऊन बाबांच्या समाधीच्या काही दिवसांपूर्वी दर्शनाला आले होते. तेव्हा बाबांनी त्यांच्या आईला सांगितले, आता आपल्याला नोकरी करायची नाही, आपण धंदा करू. त्यावेळेला नारायणराव नोकर होते, पण लवकरच त्यांनी नाशकास आनंदाश्रम या नावाचे भोजन वसतिगृह सुरू केले. एके रात्री महाराज दादा केळकर यांना म्हणाले, हा वझे नुसता 1 अध्याय वाचतो, मी त्याला म्हणतो रात्रभर पोथी वाचावी. हे शब्द वझ्याने ऐकले तेव्हा त्यांनी महाराजांना विचारले, रात्रभर पोथी वाचू का? महाराज म्हणाले, हो. त्या दिवसापासून त्यांनी तसा क्रम सुरू केला आणि त्याप्रमाणे रात्रभर म्हणजे रात्रीचे 10 वाजल्यापासून ते 4:30-5 वाजेपर्यंत तो पोथी वाचू लागला. अर्थात रात्रभर जागरण होत असे, पण त्यापासून त्याला यत्किंचितही क्षीण आला नाही. ही महाराजांची कृपा. डॉक्टर D.N. गुणे, स्टेट सर्जन, पन्ना स्टेट, यांनी काही रोग्यांना बरं उपाय केले, पण उपाय थकल्यावर श्री समर्थ साईबाबांची उदी देऊन पाहिली. त्यामुळे त्या रोग्यांना गुण आल्याची हकीकत त्यांनी आमच्याकडे पाठवली आहे. एका 16 वर्षाच्या मुलीस 10-12 दिवस रोज रक्ताच्या उलट्या होत असत. सर्व इलाज करून पाहिले. मग तिला उदी प्यायला दिली आणि तिची ही व्याधी दूर झाली. असे धर्माचेही प्रकार केले, पण गुण येईना. एका 14 वर्षाचे मुलास प्लुरसी होऊन फार त्रास होत होता. घरची माणसं निराश होऊन बसली. डॉक्टरी इलाज चालू होते, पण ते दुखणं मागे हटेना. त्या मुलाच्या वडिलांनी भक्तीने डॉक्टरांकडून उदी मागून घेतली व घरी जाऊन मुलास लावली. दुसरे दिवसापासून मुलाला बरं वाटू लागलं व एका आठवड्यात निव्वळ उदीने तो उत्तम बरा झाला. डॉक्टर गुणे किंवा त्यांच्या कुटुंबांपैकी शिर्डीस कोणीही आलं नाही. स्वतः नाशिक येथील ब्रह्मीभूत गोपाळदास महाराज यांना आपले गुरु ते मानतात. समर्थ साई महाराजांची माहिती त्यांना त्यांच्या सासऱ्याकडून मिळाली होती. त्यांची श्री समर्थ साईबाबांवर श्रद्धा बसून त्यांनी घरात महाराजांची तस्वीर ठेवलेली आहे. सत्पुरुषांचे एकमेकांकडे गुप्त संदेश कसे जातात याचे हे उदाहरण. गोपाळदास महाराजांसंबंधी एक उदाहरण डॉक्टर गुणे यांचे श्वशुरांचे पाहण्यात आले. डॉक्टरांचे श्वशुर एकदा शिर्डीत जाताना वाटेत नाशिकाला काही कामाकरता उतरणार होते. त्यांच्याजवळ डॉक्टरांनी 5 रुपये देऊन नाशिकास गोपाळदास महाराजांना देण्यास सांगितले. त्याप्रमाणे नाशिकला गेल्यावर त्यांचे श्वशुर ते रुपये घेऊन पंचवटीत
श्री रामचंद्राच्या देवळात संध्याकाळी 5 वाजता गोपाळदास महाराजांकडे गेले. संध्याकाळी 6 वाजता ते शिर्डीला जाण्याकरता निघणार होते. देवळात जाऊन बघतात तो गोपाळदास महाराज ओसरीच्या मध्यभागी बसले असून दोन्ही बाजूला लांबपर्यंत गोसावी बैराग्यांच्या पंक्ती जेवणास बसल्या होत्या. महाराजांच्या पुढे एक मोठी शेगडी असून त्यावर एक मोठ्या कढईत काही पदार्थ होता व तो महाराज जेवणारांना वाढत होते. गंमत पाहण्यास मंडळींची गर्दी खूप होती. डॉक्टरांचे श्वशूर हा प्रकार बघून महाराजांपर्यंत दाट पोहोचून त्यांना 5 रुपये देण्यासंबंधी निराश झाले. त्यांना 6 वाजता शिर्डीस जाण्याकरता निघायचे होते. तेव्हा अधिक थांबायचं नाही असं समजून मग रुपये न देता फिरण्याचे त्यांच्या मनात आले. इतक्यात गोपाळदास महाराजांनी लांबून हाताने खूण करून त्यांना बोलवलं व प्रत्यक्ष महाराज बोलवतात तेव्हा मंडळींनी त्यांना लगेच वाट करून दिली. ते महाराजांजवळ पोचल्यावर महाराजांनी हात पुढे करून लाव असं म्हणून उद्गार काढला. त्यांना लगेच 5 रुपये हातावर ठेवले. 1, 2, 3, 4, 5 असे रुपये मोजून महाराज म्हणाले पाया. नंतर समोरील कढईतील शिरा एक मुठभर प्रसाद म्हणून दिला व त्यांना सांगितलं की जल्दी भागो नाही तो गाडी चूक जाएगी. हा सर्व प्रकार 5 मिनिटात आटपून डॉक्टरांचे श्वशूर बाहेर पडले व ठरल्याप्रमाणे शिर्डीला गेले. तेथे समर्थांनी त्यांना या गोष्टीची ओळख दिली व झालेला सर्व प्रकार आपल्याला माहीत आहे हे असं दर्शविले. यंदा रामनवमीच्या उत्सवाकरता शिर्डीस आलेल्या मंडळी दासगणू महाराजांचे परिवारात मोगलाईतील मुरवेडचे रहिवासी रावबहादूर बाबा रामचंद्र पत्तेवार आपले कुटुंब सौ कृष्णाबाई यांच्यासह आले होते. रावसाहेब पत्तेवार हे नेहमी शिर्डीस येणाऱ्या महाराजांच्या भक्त मंडळींपैकी आहेत. उत्सव समाप्त झाल्यावर बाबा, सौ कृष्णाबाई व रावसाहेब दामू अण्णा दासगणू महाराजांचे शिष्य असे त्रिवर्ग शिर्डीहून मुंबईस येण्याकरता निघाले व मनमाडास पहाटे 3 वाजताच्या पॅसेंजर गाडीत बसले. ही गाडी दुसरे दिवशी 11 वाजता ठाण्याचे स्टेशनवर आली. रखरखीत उन्हामुळे कृष्णाबाईंना फार तहान लागली व ठाण्यास गाडी काही वेळ उभी राहते म्हणून त्या नळावर पाणी पिण्याकरता भांडे घेऊन गाडीतून खाली उतरल्या. ही सर्व मंडळी गाडीत मागच्या डब्यात बसले होते. स्टेशनचा नळ पुढच्या बाजूला इंजिनकडे होता त्यामुळे बाई तिकडे गेल्या. नळावर फार गर्दी असल्यामुळे सौ कृष्णाबाई तशाच परत आल्या. वेळ झाला आणि गाडी सुटायची वेळ झाली म्हणून सर्व मंडळी परत आली. दामूअण्णाही खाली उतरून नळाकडे जायला निघाले. ते नळापर्यंत पोचण्यापूर्वीच गाडीने शिट्टी फुंकली. त्यामुळे त्यांना दोघांना लवकर मिळेल त्या डब्यात चढा म्हणून ओरडून सांगितलं व स्वतः आपणही दुसऱ्या एका डब्यात चढले. गाडी चालण्यास सुरुवात झाली व गाडी चालू असताना घाईने एका डब्यात बाबा चढले व नंतर पुढे आलेल्या डब्यात बाई चढू लागल्या. परंतु हातात तांब्या व गाडीला साधारण वेग मिळालेला होता त्यामुळे बाई चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय निसटून त्या प्लॅटफॉर्मच्या व गाडीच्या मध्ये पडल्या. मंडळी डब्यात शिरली किंवा नाही हे एका बाजूने दामूअण्णा पाहत होते व दुसऱ्या बाजूने बाई गाडीत चढल्या की नाही हे बाबा बघत होते. दोघांनी बाई गाडीखाली पडलेले बघून प्लॅटफॉर्मवर उड्या टाकल्या. बाई पडली म्हणून हकाहक झाली. गाडीत थांबवण्यास लाल बावटा दाखवण्यात आला. बाबा व दामूअण्णा यांच्या तोंडचं पाणी पळालं व कुठेतरी छिन्न विछिन्न झालेला बाईंचा देह दिसणार अशी त्यांना धास्ती वाटली. गाडी थांबली व मंडळी गाडी खाली पाहू लागली. इतक्यात प्लॅटफॉर्मच्या डब्याच्या मधल्या जागेत सौ कृष्णाबाई उभ्या राहिलेल्या दिसल्या. दामूअण्णांनी धावत जाऊन त्यांना वर चढण्यास हात दिला. साहजिकच मंडळींची गर्दी झाली व कोठे लागले, काय लागले वगैरे प्रश्न होऊ लागले. बाई मुळीच घाबरलेल्या दिसल्या नाहीत. उलट शांतपणे त्यांनी सांगितलं, मला काही लागलं नाही, गाडीत बसा. सर्वजण गाडीत बसल्यावर बाईंनी सांगितलं की पाय निसरून पडल्याबरोबर पुढे काय होणार हे त्यांना कळून चुकलं व त्यांनी साहजिकच साईबाबांचा धावा केला. लगेच श्री साई महाराज तेथे प्रकट झाले व त्यांनी बाईंना प्लॅटफॉर्मच्या खालच्या पोकळीत हाताने लोटलं व आपण उभे राहिले. त्यांच्या पुढून 5-7 गाडीचे डबे गेल्यावर गाडी उभी राहिली
आणि महाराजांना प्रत्यक्ष पाहिल्यावर बाईंची भीती पार उडून गेली. त्या उठून प्लॅटफॉर्मवर चढेपर्यंत त्यांना महाराजांची प्रत्यक्ष मूर्ती शेजारी दिसत होती. सौ कृष्णाबाईंना फक्त हाताच्या कोपऱ्याजवळ थोडंसं खरचटलं, याशिवाय काही लागलं नाही. महाराज सध्या देहधारी नाहीत, तरी आपल्या भक्तांकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं व संकटकाळी भक्ताकरता प्रकट होऊन त्यांचं रक्षण कसे करतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाराजांवर पूर्ण निष्ठा ठेवल्यास कोणाही भक्ताला असा अनुभव मिळू शकेल. बाळाजी पाटील नेवासकर या नावाचे महाराजांचे एक परमभक्त होते. महाराजांचा जाण्या येण्याचा रस्ता व लेंडी स्वतः झाडण्याचा परिपाठ पहिल्यांदा नेवासकरांनीच पाडला. त्यानंतर राधाकृष्णाच्या आईनी तो चालू ठेवला व त्यांच्या पश्चात अब्दुलभाईंनी चालू ठेवला आहे. नेवासकरांचे शेतात जे धान्य पिके ते सबंध धान्य महाराजांपुढे आणून ठेवायचे व त्यापैकी महाराज जेवढे देतील तेवढेच घरी न्यायचे, अशी त्यांची वहिवाट होती. पाणीसुद्धा महाराजांनी पिऊन राहिले असेल ते, किंवा हातपाय तोंड धुवून अथवा आंघोळ करून राहिले असेल ते, अथवा हातपाय धुताना किंवा आंघोळ करताना जे मोरी वाटे बाहेर जाईल तेच स्वतःला प्यायला घ्यायचे असा त्यांचा नियम होता. ते काही वर्षापूर्वी वारले, पण अजून त्यांच्या मुलांकडून धान्य महाराजांकडे येते व त्यांच्याकडून आलेल्या जोंधळ्याची भाकर दिवसातून 4 वेळा महाराजांकडे अखेरपर्यंत जात असे. त्यांची आई हयात आहे. एकदा नेवासकरांचे श्राद्ध होते. त्या दिवशी आदमासापेक्षा तिप्पट लोक जेवायला आले. पाटलांची बायको घाबरली व तिने आपल्याला सासूबाईला ती अडचण सांगितली. सासूबाईंची निष्ठा थोर, आपले साई समर्थ खंबीर असताना किमर्थ करावा घोर, राही तू निर्घोर ती म्हणे, असं सासूने आश्वासून उदी एक मुठभर घेऊन घातली अन्नाच्या प्रत्येक बासने वस्त्रांनी आच्छा दिली आणि ती म्हणाली की तू जा खुशाल वाढण्यापुरताच कपडा काढ, पुनश्च पूर्ववत कपडा ओढ, खूण ही दृढ सांभाळी, हे साईच्या घरचे अन्न आपला नाही एकही कण, तोच करील लज्जा रक्षण, त्याचे उणे पण तयाला असो, जैसा त्या सासूचा निश्चय तसाच तिला आला प्रत्यय, काही एक न येता व्यत्यय, जेवले पाहुणे पै सुद्धा, आले गेले सर्व जेवले, यथासांग सर्व झाले तरीही अन्न शिल्लक राहिलं. एकदा नानासाहेब निमोणकरांचे कुटुंब बेलापुरास मुलगा आजारी होता, त्याला भेटावेला जायचे होते. त्याप्रमाणे महाराजांची परवानगी मिळाली. त्यावर नानासाहेबांचा आग्रह पडला की कुटुंबाने दुसऱ्याच दिवशी परत यावे. बाईला मोठं संकट पडलं व दुसऱ्या दिवशी पोळ्याची अमावस्या असल्यामुळे परत निघणे कसे होईल याविषयी मोठा विचार पडला. पण पतीच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हेही बाईस योग्य वाटेना. सर्व तयारी झाली व इतक्यात महाराज लेंडीवर जाण्यास निघाले. तेव्हा बाई निघाल्या. महाराजांचे पाया पडता क्षणी महाराज म्हणाले, जा लवकर जा आणि 2-4 दिवस तिथे राहा आणि मग ये. अर्थात नानासाहेब गप्प झाले व बाईला संकट पडले होते त्याचे निरसन झाले. शंकरराव नावाचे एक गृहस्थ एकदा शिर्डीला गेले होते. महाराजांनी त्यांच्याजवळ दक्षिणा मागितली. त्यांनी खिशात होते पैसे तितके सर्व दिले. परत जाताना भाड्यासाठी सुद्धा पैसे जवळ ठेवले नाहीत. त्यांना दुसऱ्याच दिवशी जावयाचे होते. आपली जाण्याची कशी तरी सोय महाराज करून देतील असा पूर्ण भरवसा असल्यामुळे त्यांनी कोणाजवळ मागितले नाहीत आणि महाराजांनी त्यांची खरोखरच सोय केली. त्याच दिवशी त्यांचे एक स्नेही त्यांना अचानक येऊन भेटले. ते गृहस्थ राहण्याच्या पोस्टमास्टरकडे राहत होते. त्यांना शंकरराव शिर्डीस आल्याची खबर लागली म्हणून ते त्यांच्या भेटीला गेले. शंकररावांनी त्यांना काही वर्षामागे 20 रुपये दिले होते. ते फेडावायचे राहिले होते. ती रक्कम ते त्या दिवशी घेऊन आले व त्यांनी शंकररावांना न मागता दिली. बाळाराम मानकर या नावाचे महाराजांचे एक भक्त होते. त्यांना एकदा महाराजांनी आज्ञा केली की मच्छिंद्रगडात जाऊन तपश्चर्या कर व त्यांना खर्चाला 10-12 रुपयेही दिले. ते त्याप्रमाणे तेथे गेले व तपश्चर्येला बसले. तेथे एक दिवस महाराजांनी जाऊन त्यांना जागृतीत दर्शन दिले. तेव्हा बाळारामांनी विचारले, बाबा मला येथे का धाडलं? महाराजांनी उत्तर दिलं, तुझे मन शिर्डीत स्वस्थ राहत नव्हतं म्हणून. पुढे नेमलेली तपश्चर्या पुरी झाल्यावर बाळाराम परत निघाले. ते पुण्यापर्यंत आले व पुण्यास आगगाडीत बसून दादरास जाऊन तेथून बांद्र्यास आपल्या घरी जावे या हेतूने ते पुण्याच्या स्टेशनवर गेले. ते तिकीट काढायला तिकीट ऑफिसजवळ गेले. तो एक कुणब्यासारखा दिसणारा माणूस खांद्यावर
कांबळे घेतलेला व लंगोटी नेसलेला असा दिसला. तो तिकीट घेत होता. त्याने दादरचेच तिकीट घेतलं व बाळाराम तिकीट घेणार तोच तो त्यास म्हणाला, तुम्हाला कुठे जावं याचे आहे. त्यांनी दादरस असे उत्तर दिले. त्याबरोबर त्यांनी आपल्या जवळचे तिकीट त्यांच्या हातात दिले व हेच तुम्ही घ्या, मी दादरला जाणार होतो पण माझा विचार फिरला, या तिकिटाचा मला आता उपयोग नाही असे बोलून तो एकदम चालता झाला. अर्थात कुणब्याचा वेश घेऊन कोण आलं होतं हे सांगायला नकोच. बाळाबुवा सुतार यांना सर्वाचीन तुकाराम म्हणतात. ते प्रथम महाराजांचे दर्शनाला गेले तेव्हा महाराज म्हणाले, मी याला 4 वर्षापासून ओळखतो. बाळाबुवा कधीच गेले नसल्यामुळे त्यांना महाराजांचे बोलणे पटेना. इतक्यात त्यांना एकाएकी स्मरण झालं की महाराजांचा फोटो आपण प्रथम बघितला व फोटोतल्या बाबांना नमस्कार केला त्याला आज बरोबर 4 वर्ष झाली. अर्थात महाराजांचे बोलणे ताबडतोब पटले. मुंबईचे एक गृहस्थ एकदा महाराजांचे दर्शनाला गेले होते. त्यावेळी महाराजांनी त्यांना 2 रुपये दिले व म्हटले, तुला लहानपणी मी 1 रुपया दिला होता, तो जिथे ठेवला आहेस तेथेच हे 2 रुपये ठेव. ते गृहस्थ कधीच पूर्वी महाराजांकडे गेले नव्हते म्हणून महाराजांचे बोलणे त्यांना नीट पटेना. मुंबईला परत आल्यावर त्यांनी वरील हकीकत सांगितली. तेव्हा घरात त्यांची म्हातारी आई होती. तिने सांगितलं की तुम्ही लहान होता तेव्हा अक्कलकोटचे महाराजांचे दर्शनाला आपण गेलो होतो, तेव्हा महाराजांनी 1 रुपया तुम्हाला दिला होता, तो सांभाळून ठेवला आहे. अर्थात दोन्ही महाराज एकच आहेत हे तेव्हा त्या गृहस्थांना पटून त्यांना आनंद झाला. भाई या नावाचे एक मराठी गृहस्थ आहेत. त्यांच्या असे मनात आले की काही दिवस अक्कलकोटास महाराजांच्या पादुकांजवळ जाऊन राहावं. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. निघण्याचे आदले रात्री त्यांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नात अक्कलकोटचे महाराज आले व म्हणाले, तू अक्कलकोटला जाऊ नको, मी आता शिर्डीत आहे, तू शिर्डीतच ये. त्याप्रमाणे भाई शिर्डीस गेले व 5-6 महिने राहिले व त्यांनी साठेसाहेबांच्या वाड्यात जिथे बाबांचे लिंबाचे झाड आहे त्याचे खाली अक्कलकोटच्या महाराजांच्या पादुका स्थापन केल्या. श्री बापूसाहेब बुट्टी यांना एके दिवशी शिर्डीत असताना वाख्याचा उपद्रव झाला. काही रेत झाले व काही वांत्या झाल्या. त्यांना तहान फार लागली. तेव्हा त्यांचे स्नेही डॉक्टर पिल्ले महाराजांकडे गेले आणि सर्व हकीकत महाराजांची चरणी निवेदन केली व विचारले, बापूसाहेबांना प्यायला पाणी द्यावं किंवा कॉफी द्यावी. महाराज म्हणाले, त्यांना तरण करून द्या, त्यात रवा, दूध, बदाम, पिस्ते, अक्रोड सगळं घाला व प्यायला द्या. त्याप्रमाणे डॉक्टर पिल्ल्यांनी वाड्यात जाऊन तरण करवलं, बापूसाहेबांना प्यायला दिलं. त्यामुळे तहान तर राहिलीच पण वाख्याचा उपद्रवही बंद झाला. एकदा काका महाराजांनी शिर्डीस 8 दिवस राहण्याच्या तयारीने गेले होते. प्रथम दर्शनाच्या वेळीच महाराजांनी त्यांना विचारले, परत कधी जायचं असा प्रश्न ऐकून काकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी उत्तर दिले, आपली आज्ञा असेल तेव्हा. महाराज म्हणाले, उद्या सकाळी जा. त्याप्रमाणे काका दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांची आज्ञा घेऊन निघाले. तेथे येऊन बघतात तो त्यांचे मालक व त्यांचे सहकारी कारकून दोघेही एकदम आजारी पडलेले होते आणि मग ते ऑफिसमध्ये गरज होती. हृदयास एक दत्तमंदिरात एक दत्तपंत नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांना 14 वर्षे एकसारखा पोटशूळ असे व त्यापासून त्यांना फार त्रास होत असे. महाराजांची कीर्ती ऐकून ते महाराजांचे दर्शनाला गेले. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला व काही दिवस ठेवून घेतलं. महाराजांनी आशीर्वाद दिल्यापासून पोटशूळ एकदम बंद झाला, तो आला नाही, पुन्हा उमळला नाही. एकदा मुंबईचे एक सॉलिसिटर महाराजांचे दर्शनाला गेले. महाराजांनी त्यांना 4 द्राक्ष दिली व खावयाला सांगितली. त्यांनी जेमतेम 1 द्राक्ष खाल्लं. त्यांना ती द्राक्ष धुतल्याशिवाय खाणं आवडेना. पण त्याहीपेक्षा मोठी अडचण ही होती की द्राक्षाची बी कोठे टाकायची. महाराजांनी त्यांना अजून 1 द्राक्ष दिलं. त्यांनी ते तोंडात टाकलं पण त्यांना बी लागलीच नाही. दुसरं खाल्लं, त्यातही बी लागली नाही. तिसरी बी लागली नाही. आणि त्याच्या मागून त्यांनी एका स्नेहाला विचारलं की महाराजांनी तुम्हाला द्राक्ष दिली होती त्याच्यात बी होती का? अर्थात तर त्याच्यामध्ये बिया होत्या. तर सॉलिसिटरला या प्रकाराचं खूप आश्चर्य वाटलं. श्री अण्णासाहेब दाभोळकरांच्या जातीचे कॉन्फरन्स रत्नागिरी जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात दाभोळीचे भेटी दरवर्षी भरत असे. त्यांचे नाव महामंडळ
सुमारे 7 वर्षापूर्वी त्यांना महामंडळातर्फे अध्यक्ष होण्याची विनंती करायची, पण त्यांनी ही सेवा घेतली नाही. दुसरे वर्षी पुन्हा अशीच विनंती केली. त्याच्या आधी त्यांना बांद्रे शहरीत त्यांचा येथे दृष्टांत झाला. त्यात महाराजांनी दर्शन येऊन सांगितलं की कॉन्फरन्सचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. त्याप्रमाणे मठाकडून आलेले आमंत्रण मग त्यांनी मान्य केले आणि त्यांचे एका मुलीस भ्रम होऊन, त्यामुळे ती फार आजारी असल्यामुळे व घरात ती अण्णासाहेबांशिवाय दुसऱ्या कोणाला जुमानत नसल्यामुळे त्यांना तिच्याजवळून अगदी हलवत नसे. कॉन्फरन्सची वेळ जवळ येत चालली, पण मुलीची प्रकृती सुधारेना. तेव्हा काय करावे हा विचार पडला, पण आपला दृष्टांत तर असा आणि मुलीची प्रकृती अशी, या अडचणीत आता मी काय करावे म्हणून शिर्डीला पत्र लिहिलं. महाराजांची आज्ञा मागितली. महाराज म्हणाले, जा पण लवकर ये, 1-2 दिवसापेक्षा तेथे अधिक राहू नको. त्याप्रमाणे ते गेले व जाण्या येण्यास लागणारे दिवस धरून अवघ्या 4-5 दिवसात ते परत आले. आल्यावर समजले की तेवढ्या मुदतीत मुलीची प्रकृती चांगली राहिली होती व ते परत आल्यावर तिची प्रकृती पुन्हा पूर्वीप्रमाणे बिघडली आणि नंतर बरेच दिवस गेल्यावर तिला महाराजांचे आज्ञेवरून शिर्डी येथे दर्शनाला नेलं. त्याच दिवशी बाबांचे दर्शन घेऊन त्यांनी तिला उदी लावून तिच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. तेव्हापासून तिचा भ्रम जो गेला, त्या दुखण्यातून कशी उठेल ही सर्वांना मोठी चिंता होती. याच वेळी प्रथमच गर्भार होती. वायूचे झटक्यापासून तीव्र कधी इतकी बेफाम होईल की तिला खोलीत कोंडून ठेवावं लागे. अशा अवस्थेत प्रसूतीची वेळ जवळ येऊन ठेपली होती. बाहेर पडणे अशक्य होतं. हे डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर घरोघर गेल्यावर दुसऱ्या दिवशी आणखी एक डॉक्टरचा सल्ला पडला की काही इलाज करू नये, देवावर हवाला ठेवून जे होईल ते होऊ द्यावं. आणि याप्रमाणे खरोखरच दुसऱ्या दिवशी तिचा भ्रम कमी झाला. ती अगदी अनायासे बाळंत झाली. ती इतकी सुखाने की तिला डॉक्टरची तर जरूरच लागली नाही. पण सुईणीला बोलवण्यास गेलेला माणूस अर्ध्या वाटेतच होता, तेव्हा ही इकडे सुखरूप बाळंत झाली. आणि यानंतर 1-2 दिवसांनी तिची प्रकृती पूर्ववत बिघडली. आणि वर म्हटलंच आहे की महाराजांचे उदीने व आशीर्वादाने हिचे दुखणे साफ गेले. त्यावेळी हिला या लहान मुलासह शिर्डीस बाबांचे दर्शनाला नेले होते. श्री माधवराव महाराज संस्थान चित्रकूट यांचे शिष्य लक्ष्मण केशव भाऊराव प्रधान हे या मासिकेचे वर्गणीदार आहेत. लक्ष्मणराव उर्फ भाऊसाहेब प्रधान सब रजिस्ट्रार यांना श्रीनाथांनी साईबाबांकडे जाऊन मला प्रत्यक्ष सांगितलं नाही असा माझ्याबरोबर संदेश दिला आहे असे सांग म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे ते तेथे गेले असताना नाथ का छोकरा आया है, अब उसकी दिशा निगा रखनी चाहिए म्हणून त्याला जवळ बसून घेतलं. श्रीयुत लक्ष्मणराव यांनी निरोप सांगितल्यावर मैंने सुना भर के बहुत ही गड्ढे लाए थे, रास्ते में चोरों ने सब लूट लिया, इस वास्ते चोरों के बस्ती में रहना मुश्किल है, यही सिखाने के वास्ते तुमको भाई ने मेरे तरफ भेज दिया. ऐसे म्हणत आज तो नाथ का प्रसाद पाना है, सो जल्दी करो. हे सर्व ऐकून लक्ष्मणरावांनी त्यांचे संबंधी श्रीने जे उद्गार काढले होते, जो उपदेश त्यांना पूर्वीच करून इकडे त्यांची रवानगी केली, त्याचा आशय मनात आणून हे सोनाराकडून कान टोचणे आहे अशी आपल्या मनाशी गाठ मारली. स्वयंपाक करून साईबाबांच्या समवेत घेऊन भोजन केले, परंतु जाण्यास परवानगी मागितली. निस्तार जगत में रहना मुश्किल है असा उपदेश मेरे को किया, इतना ही भाई को बोल देव. एवढेच सर्वार्थ संचित वाक्य बोलून परस्परांची अभेद स्थिती दर्शित करून त्यांना प्रेमाने निरोप दिला.